नमस्कार. गृह कर्जासाठी ग्राहकांना आज अनेक बँकांचे पर्याय उपलब्ध आहेत. अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी तसंच फायनान्स कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी गृह कर्जाचे वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स तयार केलेत. नोकरी करणाऱ्या ग्राहकांसाठी होम लोन, व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांसाठी होम लोन, ज्या ग्राहकांचा मासिक पगार बँकेतून होत नाही, रोख स्वरूपात होतो, त्या ग्राहकांसाठी होम लोनचं वेगळं प्रॉडक्ट, जे व्यावसायिक नियमितपणे इन्कम टॅक्स भरत नाहीत किंवा ज्यांचे बँकेतील व्यवहार हे अतिशय कमी आहेत, अशा ग्राहकांसाठी होम लोनचं वेगळं प्रॉडक्ट, असे वेगवेगळे होम लोनचे प्रॉडक्ट सरकारी किंवा खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांनी तयार केले. जर तुम्ही सरकारी किंवा एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी करत आहात आणि तुमचा मासिक पगार हा साधारण लाखभराच्या आसपास किंवा त्याच्या वर आहे, तुमचा पगार बँकेत जमा होतोय, तुमच्याकडे फॉर्म नंबर 16 आहे, किंवा तुम्ही जर व्यावसायिक असाल आणि दरवर्षी तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स नियमितपणे भरताय आणि तुमचा वार्षिक निव्वळ नफा हा साधारणपणे 10 ते 12 लाख रुपयांच्या वर किंवा तेवढा आहे, तुम्ही जीएसटी नियमितपणे भरताय, तुमचा बँकेतील व्यवहार हा खूप चांगला आहे, त्याचप्रमाणे तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे, तर सर्व बँका तसंच फायनान्स कंपन्या तुम्हाला होम लोन देण्यासाठी पायघड्या अंथरून तयार आहेत. तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरलंय. तुम्हाला होम लोनची प्रोसेसिंग फीस देखील कमी लागते, व्याजदर देखील कमी लागतो, होम लोन त्वरित मंजूर होतं. हे झालं प्राईम होम लोन. काही ग्राहक असे असतात की त्यांचा पगार बँकेत होतो पण फॉर्म नंबर 16 मिळत नाही, प्रॉव्हिडंट फंड पगारामधून कापला जात नाही, नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर नसतं, कन्फर्मेशन लेटर नसतं. नोकरी करणाऱ्या काही ग्राहकांना तर पगार रोख स्वरूपातच मिळतो. काही व्यावसायिक ग्राहक, त्यांचा व्यवसाय तर अतिशय चांगला आहे पण बँकेमध्ये व्यवहारच नाहीत, इन्कम टॅक्स देखील नियमितपणे भरलेले नाहीत. मग अशा ग्राहकांसाठी बँका आणि फायनान्स कंपन्यांनी होम लोनचं वेगळं प्रॉडक्ट तयार केलं. अशा केसेसमध्ये बँकांना रिस्क जास्त असते आणि रिस्क जास्त असल्यामुळं मग अशा ग्राहकांना प्रोसेसिंग फीस जास्त आकारली जाते, गृह कर्जाचा व्याजदर देखील जास्त आकारला जातो, काही केसेसमध्ये जामीनदार देखील घेतला जातो. पण घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाची वेळ साजरी होते. याला अफोर्डेबल होम लोन असं म्हणतात. काही ग्राहक घर खरेदी करताना किंवा घर बांधताना नेमकी इथेच गल्लत करतात. प्राईम होम लोनचा ग्राहक जातो अफोर्डेबल होम लोन मध्ये आणि अफोर्डेबल सेक्टरचा जो ग्राहक असतो तो प्रयत्न करतो प्राईम होम लोनसाठी. प्राईम होम लोनचा जो ग्राहक असतो तो घाईघाईने तो तुमचं अफोर्डेबल होम लोन घेतो. 6 महिने वर्षभरानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे आपण जे होम लोन घेतलंय त्याचा व्याजदर जास्त आहे, हप्ता जास्त आहे, प्रोसेसिंग फी जास्त लागली. काही ग्राहक हे अफोर्डेबल होम लोन सेक्टर मधले असतात, ते प्राईम होम लोन साठी प्रयत्न करतात. महिना 2 महिने होम लोन साठी प्रयत्न केल्यानंतर देखील त्यांचं होम लोन काही सँक्शन होत नाही. मग असे दोन्ही प्रकारचे लोक बँक किंवा त्या फायनान्स कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. इथे मुळात त्या बँकेची किंवा फायनान्स कंपनीची चूक नाहीये, ग्राहक चुकीच्या ठिकाणी गेलाय. प्राईम होम लोनचा ग्राहक जर अफोर्डेबल होम लोन कडे गेला तर तिथल्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून सांगणं अपेक्षित आहे. पण बऱ्याच वेळा तसं काही होत नाही. आपल्याकडे ग्राहक आला, त्याला पटकन होम लोन सँक्शन आणि डिस्बर्स करा, नंतरचं नंतर पाहू, अशी भूमिका घेतली जाते. तसंच अफोर्डेबल सेक्टरचा ग्राहक प्राईम सेक्टरच्या होम लोन डिपार्टमेंटमध्ये गेला तर तिथेही त्याला व्यवस्थित माहिती दिली जात नाही. महिना 1.5 महिना खेळवतात आणि तुमची केस होत नाही असं म्हणून त्याचे पेपर त्याला नंतर परत दिले जातात. दोन्ही घटना चुकीच्या आहेत. पण जर तुम्ही घर खरेदी करताय, तुम्ही होम लोनच्या शोधात आहात, तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी तुमची फसगत होऊ शकते, तुमचा वेळ वाया जाऊ शकतो आणि वास्तू खरेदीचा आनंद काही तुम्हाला घेता येत नाही.
साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या माध्यमातून अनेक ग्राहकांना अफोर्डेबल होम लोन उपलब्ध करून देण्यात आलंय. आमच्या काही ग्राहकांनी 5-6 वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला. फक्त शॉप ऍक्ट लायसन्स काढलेलं होतं, बँकेत व्यवहार देखील नव्हता. काही नोकरदार ग्राहकांचा पगार तर बँकेत जमा व्हायचा, पण फॉर्म नंबर 16 मिळत नव्हता, पीएफही कटत नव्हता. काही ग्राहकांना तर रोख स्वरूपामध्ये पगार दिला जायचा. अशा ग्राहकांना आम्ही अफोर्डेबल होम लोनचा पर्याय दिला. घर खरेदीची त्यांची वेळ साजरी झाली. आज 5-6 वर्षानंतर परिस्थिती बदलली. जे आमचे व्यावसायिक ग्राहक होते त्यांनी इन्कम टॅक्स नियमितपणे भरायला सुरुवात केली, बँकेत व्यवहार सुरू केले. जे नोकरदार ग्राहक होते त्या ग्राहकांचा पगार बँकेत जमा व्हायला लागला, फॉर्म नंबर 16 उपलब्ध झाला, प्रॉव्हिडंट फंडचं डिडक्शन सुरू झालं. अशा वेळी ते ग्राहक अफोर्डेबल सेक्टरमधून प्राईम सेक्टरमध्ये आले. अशा ग्राहकांचं होम लोन आम्ही प्राईम सेक्टर होम लोन मध्ये ट्रान्सफर करून दिलं. सांगायचा उद्देश हा की जर तुम्ही घर खरेदी करत असाल आणि त्यासाठी होम लोनच्या शोधात असाल तर अगोदर स्वतःला ओळखा. आपण प्राईम होम लोन घ्यायला पाहिजे की अफोर्डेबल होम लोन घ्यायला पाहिजे याचा विचार करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर 4-5 वर्षापूर्वी अफोर्डेबल होम लोन घेतलेलं असेल आणि आज परिस्थिती बदलली असेल, व्यावसायिक असाल आणि आता इन्कम टॅक्स नियमितपणे भरत असाल किंवा नोकरदार असाल आणि आता तुमचा पगार बँकेत जमा होत असेल, फॉर्म नंबर 16 उपलब्ध असेल, पीएफ डिडक्शन होत असेल, तर ज्या बँकेत तुम्ही अफोर्डेबल होम लोन घेतलं आहे त्या बँकेत तुम्ही सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांशी बोला. तिथं तुमच्या होम लोनचा व्याजदर सहजासहजी कमी होत असेल तर त्वरित करून घ्या. अन्यथा आपलं होम लोन कमी व्याजदर असलेल्या बँकेत किंवा फायनान्स कंपनीमध्ये लवकरात लवकर ट्रान्सफर करा. या आणि अशाच महत्वाच्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आमच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.